असे काय झाले की सासूबाईंनी सूनबाईंची माफी मागितली? गैरसमज. ही कथा नक्की ऐका. कोमलच्या सासू सासरे गावावरून आले होते. कधीही मदत न करणाऱ्या आई तिला यावेळी कणिक भिजवणे वगैरे करू लागत होत्या. तिलाही हा सुखद बदल आवडला होता. 2-3 दिवसात शनिवार आला आणि घरी दोघी सासू सुनाच होत्या. आईंनी रूममध्ये डोकावलं. कोमलने कपाट आवरायला काढलं होतं. त्या बोलल्या, येऊ का गं? ती लगेच म्हणाली, या ना आई, विचारताय काय? मला वाटलं तुम्ही झोपले असाल म्हणून मी पसारा काढून बसले. आई पलंगावर बसत म्हटल्या, आवर ग, बसते मी. सुट्टीच्या दिवशीही आराम नाही तुला? कोमल बोलली, सवय झाली मला आता आई. दुपारी झोपायची सवय तर आधीपासूनच नाही. बाबांचा शर्ट इकडे राहिला होता ना, तोच मागच्या वेळी तुम्ही आले होते तेव्हाचा तो शोधत होते मी. धुवून इस्त्रीला देते, उद्या घालायला बाबांना होईल. कोमल बाकीचं सगळं कपाटाच रचतच होती आणि आई म्हटल्या, किती प्रेमाने करतेस तू सगळ्यांचं. कितीही थकलीस तरी कशाला नाही म्हणत नाहीस. अहो आई, आपल्या माणसांसाठी नाही तर कुणासाठी करणार? नाही कोमल, खरं तर मी तुझी माफीच मागायला हवी बाळ. आई, काय बोलताय तुम्ही? खरंच ग, तू नावासारखीच कोमल होतीस लग्न झालं तेव्हा, पण इकडच्या परिस्थितीशी किती जुळवून घेतलंस तू. कधी कशाची तक्रार आई वडिलांकडे केली नाहीस. मला असं वाटायचं की तू शहरात राहतेस, तुला सगळं मिळतंय, पण खेड्यात राहणाऱ्या सुनेचं मन जपलं पाहिजे, असाच विचार मी करत आहे. तिचं खूप गोड कौतुक करत होत्या आणि ते गोड कौतुक केलं आणि तुझ्या डोहाळे जेवणाला सुद्धा मी आले नव्हते, तरी तू बोलली नाहीस. अशात कितीतरी बाबतीत मी तुला गृहीतच धरलं. आज डोक्याएवढी मुलं झालीत तुझी, तरीही सगळं ऐकून घेतेस आणि जिचे लाड केले ती एक शब्द देखील ऐकत नाहीत. बघ आई, तसं काही नाही हो. रमा वाईट नाही हो, पण कसं आहे ना, तुम्ही दोघी नेहमी सोबत असतात, मग कधीतरी भांड्याला भांडं लागणारच ना. तू खरंच खूप समजदार आहेस बाळ. मी खूप अन्याय केलाय तुझ्यावर. गीतू लहान होती तेव्हा तू बोलवलंस, तेव्हाही किती उशिराने आली मी. ओली बाळंतीन तू, तरीही काडीची मदत केली नव्हती मी तुला. बोलता बोलता आईंच्या डोळ्यात पाणी आलं. कोमल त्यांच्याजवळ गेली, खाली बसली व डोके त्यांच्या मांडीवर ठेवून बोलली, आई, तुमचे आशीर्वाद आहेत ना, तेवढेच पुरे आहेत मला. आणि उगीचच जुन्या गोष्टी आठवून मनाला त्रास करून घेऊ नका बरं. चला, मी चहा करते. थांब, दे जरा ती तेलाची बाटली, लावून देते तुला. असं बोलताच दोघींच्याही डोळ्यात आनंद अश्रू आले. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.